ते काय होतं की आपण एक कधीपर्यंत घरी पैसे मागणार, हा एक असं मला वाटत होतं. आणि मग वेळ एवढं महत्त्वाचं तर दुसरी कोणती गोष्ट राहत नाही. कारण 5-5, 10 वर्षे अभ्यास करणं आणि ते घरून पैसे मागणं, हा विद्यार्थ्यांच्या मनावर म्हणजे दबाव राहतो. राम राम मंडळी, तर आपण आलेलो आहोत सातवनगर हांडेवाडी रोड हडपसर येथील मिस्टर लॉन्ड्रीवाला या दुकानामध्ये. तर तुम्हाला वाटलं असेल का बा आता कपडे धुवाले टाकायचे आहे म्हणून मी आलो का? नाही, कपडे धुवाले टाकायचे नाही, आपले कपडे धुतलेले आहे. तर मिस्टर लॉन्ड्रीवाला हे जे काही दुकान आहे हे आमचे मित्र युवराज जगताप येणं चालू केलेलं आहे. तर मग आपण इथं आलो काहून, तर आपली एक सिरीज होती रिअल मोटिवेटर नावाची, नाही का? तर ते सिरीज मागं आपण काही इंटरव्ह्यू त्या सिरीजमध्ये घेतले होते आणि नंतर मग ते सिरीज काही कारणानं कंटिन्यू करू शकलो नाही. तर रिअल मोटिवेटर म्हणजे नेमका ह्याचा उद्देश काय होता का, खऱ्या अर्थानं जे लोक समजा दुसऱ्यांना मोटिवेट करते त्यांच्या इंटरव्ह्यू आपण या सिरीजमध्ये घेत होतो. आता एखादा आपण अधिकारी पाहतो की जो भाषण देते आणि पोट्ट्याला मोटिवेट करते, मग 1000, 2000, 5000 पोट्टे मोटिवेशन घेऊन MPSCचा अभ्यास करायला येते, पण त्याच्यापैकी फक्त 1-2च पोट्टे लागते. मग बाकीच्या पोट्ट्यानं करायचं का? याचं उत्तर कोण देते का? नाही. तर मग याचं उत्तर जे लोक देऊन राहिले ते आहे रिअल मोटिवेटर. म्हणजे एखाद्यानं व्यवसाय चालू केला तर मग तसाच त्याचा व्यवसाय पाहून दुसऱ्याने जर समजा व्यवसाय चालू केला तर मग ते झालं रिअल मोटिवेशन. म्हणजे त्याला काम सापडलं ना, तर मग ते रिअल मोटिवेटर. आज आमच्या मित्रानं युवराज जगतापनं इथं लॉन्ड्रीचं दुकान टाकलेलं आहे. तर त्याच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की कोणत्या कोणत्या अडचणी त्याला या व्यवसायामध्ये आल्या आणि किती वर्ष त्यांना समजा MPSCचा अभ्यास केला. इतरही बऱ्याच गोष्टी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात रिअल मोटिवेटरमध्ये. या मग मागं तर पोट्टे हो, नमस्कार. तुम्हाला वाटत असेल का माईकले ट्रायपॉड काऊन लावला आहे? तर कसं आहे, एक माईक घरी विसरला होता, पण काम थांबता कामा नाही. मग ते जुगाड करू आपण काम पूर्णत्वास नेतच असतो, कारण शेवटी मी आहो इंजिनियर आणि इंजिनियर म्हणल्यावर जुगाड हे आलंच पाहिजे. तर मग हे असं थोडंसं आता आम्ही केलं आहे, पाहू आता काय तिथं. तर युवराजजी, मी तर तुला ओळखतोस, परंतु आमच्या प्रेक्षकांसाठी तुमची एकदा ओळख द्या. नमस्कार, मी युवराज जगताप, बीड जिल्ह्यातील बंदेवाडी माझं गाव. आणि म्हणजे लहानपणी माझं तिथंच गेलेलं, तिथंच प्राथमिक शिक्षण झालं. नंतर मग माध्यमिकला आमच्या शेजारी आहे चाकरवाडी म्हणून, तिथे गेलो. परत मग उच्च शिक्षणासाठी मग बीड तालुक्यात मग डिग्री वगैरे तिथं केली. तर मग तुमची डिग्री कशामध्ये झाली आहे? BSc केली दादा. अच्छा. हां. मग BSc नंतर तुम्ही MPSCच्या अभ्यासाकडे वळालात. तर मग BSc नंतर MPSC करण्याचा निर्णय हा कोण्या प्रेरणेने तुम्ही घेतला होता? बघा आता कसं आहे, मी अधिकारी लोकांना वगैरे बघायचो. तर असं BSc झाल्यानंतर असं मला वाटलं की आपण बी काहीतरी म्हणजे सिस्टीममध्ये जाऊन आपण बी अधिकारी व्हावा, काहीतरी बदल आपल्यात बी होईल आणि समाजामध्ये आपल्याला काहीतरी बदल करता येईल. अच्छा. ह्या प्रेरणेनं मी पण आता ह्याच्यामध्ये उतरलो. आणि आमच्या शेजारच्या गावची वगैरे मुलं होती, मग त्यांच्या रेफरन्सनं कुठं MPSC करावा हा एक मोठा प्रश्न होता. तर त्यांच्या रेफरन्सनं मग मी पुण्यामध्ये आलो. अच्छा. आणि तिथं क्लासेस वगैरे केले. तर मग तुम्ही MPSCच्या अभ्यासाला जेव्हा सुरुवात केली तर साधारण किती वर्ष तुम्ही MPSCच्या अभ्यासामध्ये घालवलीत? बघा दादा, आता जवळपास 6 वर्षे माझे MPSCच्या अभ्यासामध्ये गेलेले आहेत. अच्छा. त्याच्यामध्ये काही मी मेन्स पण दिलेले आहेत, फॉरेस्ट दिलेली आहे, PSI दिलेली आहे, काही क्लास 3चे पण दिलेले आहे, पण फायनल पोस्ट काय भेटलेली नाही. मेन्स दिलेल्या आहेत याचा अर्थ तुमचा MPSCचा अभ्यास चांगला होता असं आपण म्हणू शकतो, कारण बरेच विद्यार्थी असतात जे 5-5, 10-10 वर्ष अभ्यास करतात परंतु एक प्रिलिमसुद्धा ते पास होत नाही. पण तुम्ही मेन्स दिल्या म्हणता, तर मला सांगा की आता तुम्ही लॉन्ड्रीच्या व्यवसायामध्ये आलेले आहात. तर याच्या आधी जो काही समजा तुम्हाला खर्चासाठी लागणारा पैसा होता तो घरूनच येत होता की तुम्ही स्वतःही काही कमवत होते? नाही, बघा सुरुवातीला आतापर्यंत म्हणजे घरूनच पैसा यायचा. नंतर असा निर्णय मी घेतला की घरी बी पैसे कधीपर्यंत मागणार, कुठपर्यंत टप्प्यापर्यंत मागणार, नाही का? मग असं ठरवलं काहीतरी आपण बी व्यवसाय बी केला पाहिजे, ज्यांना समजा आपल्याला बी थोडं एक आर्थिक हे होऊन जाईल. म्हणून मग हे
ह्या व्यवसायाकडे थोडं वळावं असं मला वाटलं. हां. तर तुमचे मित्र गणेश खटाणे ज्यांचं हॉटेल बिंदुसरा आहे गांजवे चौकामध्ये, इतरही तुमचे मित्र असतील जे इतर व्यवसायामध्ये गुंतलेले आहेत, तर तुम्ही हॉटेल वगैरे असा व्यवसाय सुरू न करता तुम्ही लॉन्ड्री या व्यवसायाकडे यावं असं तुम्हाला का वाटलं? बघा कसं आहे ना, आहेत माझे मित्र गणेश आहेत, बाकीचे आहेत, आता अमोल पटाडे आहेत, जे हॉटेल व्यवसायात आहेत. आपण पण हॉटेल व्यवसाय म्हणजे करू शकलो असतो, असं नाही की करू शकणार नाही, पण करू शकलो असतो. पण मेन मुद्दा काय आहे की आपल्याला वेळ पाहिजे होता. माझा अजून अभ्यास चालू आहे. हां, तर असा व्यवसाय निवडायचा होता की ज्यातून समजा आपल्याला अभ्यासाला पण वेळ भेटेल. हां, तर त्याच्यामुळं काय केलं की हा व्यवसाय निवडला. आणि इथं बसून पण मी एक 5-6 घंटे मला असा बी वेळ भेटतो. प्रेससाठी वगैरे आपल्याकडे कामगार आहेत 2 जण, आणि इथं देखरेख ठेवून जरी मी माझा अभ्यास करू शकतो आहे. त्याच्यामुळं हा व्यवसाय मी निवडलेला आहे. एकंदरीत जर समजा बेसिक लॉन्ड्रीचा व्यवसाय जर समजा सुरू करायचा असेल तर किती भांडवल लागलं? बघा आता आपण सगळं इंटेरियर आणि हे मशनीचा खर्च जवळपास एक 7 लाखापर्यंत गेलेला आहे. हां. मग हे जी काही 7 लाखाची रक्कम आहे, आपण त्याला भांडवल म्हणूयात, हे 7 लाखाचं भांडवल, मग तो पैसा कुठून आणला तुम्ही? काही व्यवसायामध्ये आहेत माझे मित्र, काही जण अधिकारी वगैरे झाले जे आम्ही सोबत अभ्यास करायचो. काही माझ्याकडे काही पैसे होते, काही घरच्याकडून, आणि मित्र कंपनीकडून बऱ्यापैकी साथ भेटली, आणि असेच पैसे जमा करून आपण हे चालू केलेले. तर मग आता तुम्ही इथं समजा व्यवसाय तुम्ही सुरू केलेला आहे, तर दिवसातून साधारण तुम्ही वैयक्तिक किती तास असता इथे बसून दुकानामध्ये? वैयक्तिक बघा दादा, मी 12-13 घंटे इथं बसतो. हां. पण त्याच्यामध्ये मग किती वेळ तुम्हाला निवांत भेटतो अभ्यासासाठी? एक 5-6 घंटे तर आरामशीर, म्हणजे 6 घंटे मला आराम म्हणजे वेळ भेटतो अभ्यासासाठी स्पेशल, म्हणजे बाकीची देखरेख करून. तर आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी जेव्हा पाहतो तेव्हा 5-5, 10-10 वर्ष पोट्टे फक्त अभ्यासच करत राहते, म्हणजे कुठलाच त्यांचा उत्पन्नाचा सोर्स नसतो. तर मग 5-5, 10-10 वर्ष कुठलाच उत्पन्नाचा सोर्स नसताना घरून पैसा घेऊन जेव्हा ते अभ्यास करतात, तेव्हा मग ते एक प्रेशर विद्यार्थ्यांच्या मनावरती डेव्हलप होतं. तुम्हीसुद्धा विद्यार्थी राहिलेले आहात, तर मग काय सांगाल, हे प्रेशर नेमकं कशा प्रकारचं असतं आणि या प्रेशरतून विद्यार्थ्यांनी कसा मार्ग काढला पाहिजे? अर्थातच दबाव हा राहतोच, कारण 5-5, 10-10 वर्षे अभ्यास करणं आणि ते घरून पैसे मागणं, हा विद्यार्थ्यांच्या मनावर म्हणजे दबाव राहतो. घरचे पैसे देतच राहतात, घरचेच काय म्हणजे एवढं विषय नाही आहे. पण कसं आहे, प्रत्येक विद्यार्थ्यांना एवढे दिवस अभ्यास करणं म्हणजे काय आहे की स्वतःचा काहीतरी इन्कमचा सोर्स तयार करणं बी एक गरजेचं आहे. असं म्हणजे अभ्यास करता असं मला वैयक्तिक वाटतं. बघा, अर्थातच वाटत असतं, प्रत्येकाच्या घरच्याला असं वाटत असतं की आपला मुलगा ग्रॅज्युएशन झाल्यानंतर कुठंतरी लवकर सेटल झाला पाहिजे, स्वतःच्या पायावरती उभं राहायला पाहिजे. आणि मुलांनाही असं वाटतं की लवकरात लवकर आपली कुठली तरी पोस्ट निघली पाहिजे. त्याच्यामध्ये बरेच वर्षे, जसे तुमचे वर्षे वाढत जातील अभ्यासामध्ये किंवा ह्या प्रोसेसमध्ये, तसं विद्यार्थ्यांवरती दबाव वाढत जातो. विद्यार्थ्यांनी काय, हे प्रेशर येऊ नये म्हणून एक स्वतःचा खर्च एक भागल, हे असं काहीतरी स्वतःचं इन्कमचा सोर्स जनरेट केला पाहिजे. हां. तर तुम्ही स्वतः 5-6 वर्ष अभ्यास करत होतात तेव्हा घरूनच तुम्ही पैसा घेतलेला आहे, तर तुमच्यावरती हा जे काही दबाव आहे की आपण घरून पैसे घेतोय, कमवत नाही आहे, हा दबाव तुमच्यावरती किती होता? दबाव तसा होताच दादा, म्हणजे काय जास्त पण नव्हता असं, म्हणजे माझ्या घरच्यांना माझ्यावर काय एवढा कधी म्हणजे प्रेशराईज बी केलेलं नाही कधी. पण विषय काय होतो की आपण एक कधीपर्यंत घरी पैसे मागणार, हा एक असं मला वाटत होतं. आणि ती मनात माझ्या असं असायचं काहीतरी आपला इन्कमचा सोर्स असावा, म्हणून काहीतरी असं डोक्यात माझ्या थोडं आलेलं आहे एक आयडिया. त्यामुळे तुम्ही तुमचा आता लॉन्ड्रीचा इथे व्यवसाय सुरू केलेला आहे. तर आता हा व्यवसाय सुरू करून तुम्हाला किती दिवस झालेत? हा व्यवसाय सुरू करून एक महिनाभर झालेला आपल्याला आता.
म्हणजे नुकतेच तुम्ही या व्यवसायामध्ये आलेले आहात. तर साधारण किती म्हणजे उत्पन्न किती आहे, म्हणजे आपण पर डे म्हणू किंवा आता एका महिन्यामध्ये किती आउटपुट तुम्हाला याच्यामधून भेटलेला आहे? बघा, हा महिना तर माझा खर्चामध्येच गेलेला आहे. पण असं काही नाही, खर्च माझा निघलेला आहे सर्व पहिल्याच महिन्यामध्ये. म्हणजे कुठलाही व्यवसाय जर सेटल करायचा असेल तर आपण असं म्हणतो किंवा सगळेच असे म्हणतात की साधारण 7-8 महिने तरी त्या व्यवसायाला द्यावे लागतात. परंतु तुम्ही म्हणता की या महिन्यात म्हणजे तुम्ही लॉसमध्ये तरी नव्हतात. नाही, नक्कीच नाही. म्हणजे व्यवसाय सुरू केल्या पहिल्याच महिन्यामध्ये सगळा खर्च निघणं, सगळा म्हणजे त्यांनी जी इन्व्हेस्टमेंट केली आहे ती नाही, तर महिन्याचा जो खर्च त्यांना लागतो म्हणजे रेंट म्हणा, त्यानंतर लाईट बिल म्हणा, कामगारांचा पगार म्हणा, हा खर्च निघलेला आहे. नाही तर माणसांका बा सगळाच म्हणजे 7-8 लाख रुपये पहिल्याच महिन्यात निघले का, तसं राहत नाही ते. तर एवढा खर्च समजा तुमचा साधारण निघलेला आहे आणि आता हळूहळू हा जो काही व्यवसाय आहे म्हणजे नवीनच तुमचं शॉप आहे, तर हळूहळू सगळ्या लोकांना माहीत होईल आणि त्या लोक तुमच्या दुकानामध्ये कपडे धुवायला टाकतील. तर जे काही आपले MPSCचे विद्यार्थी आहेत जे प्लॅन बीच्या सर्चमध्ये असतात, त्यांना तुम्ही म्हणजे वैयक्तिक काय सांगाल प्लॅन बीबद्दल? प्लॅन बी हा महत्त्वाचाच आहे. महत्त्वाचा ह्यासाठी आहे, कमीत कमी प्रत्येक विद्यार्थ्याकडं त्याच्या माइंडमध्ये तरी पाहिजे प्लॅन बी. म्हणजे ॲटलिस्ट काय आहे, समजा मनामध्ये जर समजा असेल एक प्लॅन बी, तर विद्यार्थ्यांचं समजा यदा कदाचित समजा परीक्षा तुम्ही पास होऊ नाही शकले, तर समजा प्लॅन बीनुसार तुम्ही काहीतरी उद्योगधंद्यामध्ये यशस्वी होऊ शकताय. आणि प्लॅन बी शोधण्यामध्ये तुमचा वेळ नंतर वाया नाही जाणार. अच्छा, तर असं एकंदरीत यायचं म्हणणं आहे की प्लॅन बी ॲटलिस्ट तुमच्या डोक्यामध्ये तरी पाहिजे. म्हणजे विचार करून ठेवा का आपल्याला कोणते कोणते व्यवसाय करता येऊ शकते बा. म्हणजे नंतर मग 5-10 वर्ष अभ्यास केल्याच्या नंतर मग आपण विचार करू की नाही झालं, हे नाही जे म्हणलं, हे नाही जे म्हणलं, तर मग तिथं वेळ बहुत वाया जाते. आणि मग वेळ एवढं महत्त्वाचं तर दुसरी कोणती गोष्ट राहत नाही. तर युवराज जगताप यांनी हा लॉन्ड्रीचा व्यवसाय इथं चालू केलेला आहे. कोणाला जर समजा या लॉन्ड्रीच्या व्यवसायाबद्दल मार्गदर्शन लागलं तर तुम्ही मार्गदर्शन करण्यासाठी तयार आहात का? नक्कीच दादा, मार्गदर्शन हे करूच. खास करून MPSCवाल्यासाठी सहानुभूती आहे थोडी. आणि नक्कीच मार्गदर्शन करूया. तर युवराजजींचा नंबर मी तर डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देतो. म्हणजे जेले जर व्यवसायात चालू करायचा आहे ते यांना विचारू शकता. फक्त असं करू नका का यायच्याच बाजूला तुम्ही येऊन लॉन्ड्रीचं दुकान टाकून राहिले, असं नका करू. म्हणजे काही करायचे विद्यार्थी नाही इथं चालून राहिलं तर मग मी बी इथंच टाकतो, तर असं नाही. एखादा चांगला स्पॉट पाहायचा आणि तिथं तुम्ही ते चालू करू शकता. नाही तर इतरही व्यवसाय आहेच. तर बाकी तर आपण जास्त काही बोलणार नाही. तुम्हाला आता मोटिवेशन घ्यायचं असेल तर घ्या, नसन घ्यायचं तर नका घेऊ, हा राहिला तुमचा प्रश्न. पण मला असं वाटलं का बा या माणसानं व्यवसाय चालू केला आहे, तर मग त्यानं कसा चालू केला, म्हणजे त्याच्याकडे स्वतःचे असे तेवढे पैसे नव्हते, पण त्यानं मित्राकडून उसने घेतले भाऊ पैसे. तर तुम्ही बी पैसे उसने घेऊ शकता, पण परत द्या पैसे, याच्याबद्दल काय वाद नाही आहे. पण कसं आपला खर्च आपण भागवला पाहिजे, इतकं तरी तुम्ही कमवलं पाहिजे असं मला वाटते. मग तुम्ही लाखो रुपये कमवा असं मी म्हणत नाही, पण ॲटलीस्ट खर्च नाही का. आणि जर समजा नसनच येत तुम्हाला प्रेशर लोड काही न कमवता, तर मग प्रत्येकाचं वेगवेगळं राहते आर्थिक परिस्थिती, त्यानुसार आता पाहिजे. पण हे जे नॉर्मल सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले विद्यार्थी आहे त्याच्यासाठी खरं तर हा इंटरव्ह्यू होता. आणि इंटरव्ह्यू देताना आमचे मित्र युवराज जगताप बहुतांश नर्वस झाले होते, कारण मी त्याचा मित्र जरी असलो तरी कॅमेरा फेस करणं हे तेवढं सोपं नसते. आणि ही त्याची पहिलीच वेळ होती का रे? पहिलीच वेळ आहे का? पहिलीच वेळ होते दादा. अच्छा, तर अशा प्रकारे हा इंटरव्ह्यू तिथं झालेला आहे. याच्या पहिले कोणता इंटरव्ह्यू दिला होता का तुला? नाही दादा, फर्स्ट टाइम कॅमेऱ्यासमोर. पण मी अशी अपेक्षा करतो का तुनं आता व्यवसाय तर चालू केलेलाच आहे, म्हणजे व्यवसायाबद्दल तर आता लोक तो इंटरव्ह्यू घेतीलच समजा हळूहळू. पण माही अशी मनापासून अपेक्षा आहे का तुनं आता व्यवसाय करता करता अभ्यास बी दणकावून करावं आणि MPSC बी तो इंटरव्ह्यू घेतला पाहिजे. अभ्यास तर करणारच आहे दादा. आणि तुम्ही
इंटरव्ह्यू घेतल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. नाही नाही, आपले आभार मानण्याची गरज नाही, कारण आपण इंटरव्ह्यू आपल्यासाठी नाही घेतलाय, आपण घेतलाय प्रेक्षकासाठी, म्हणजे तेले मोटिवेशन भेटलं पाहिजे बा म्हणून. रिअल मोटिवेटर ही जी काय आपली सिरीज आहे बहुत दिवसापासूनची बंद होती, पण आता आपण चालू केली आहे. ठीक आहे, आता हळूहळू आपण असे रिअल मोटिवेटर शोधून काढू की जे म्हणजे तो हा व्यवसाय पाहून दुसऱ्या एखाद्याने बी जर समजा व्यवसाय स्टार्ट केला तरी आपला इंटरव्ह्यूचा जो काही उद्देश होता तो सफल झाला असं मी म्हणन. म्हणजे त्याच्या तो मार्गाला लागला, त्याच्या कामाला लागला, आणि हेच या इंटरव्ह्यूच्या सेगमेंट मागचं आपलं मेन उद्दिष्ट आहे. तर इथं तू वेळात वेळ काढून बसला त्याबद्दल तुझे सुद्धा मनापासून आभार. खूप खूप धन्यवाद दादा.